आज आपण पाहणार आहोत भाग दुसरा, भगवान बुद्धांच्या धम्मासंबंधी. इतरांच्या मते बुद्धांनी काय शिकविले, भगवान बुद्धांची शिकवण कोणती होती, त्या प्रश्नासंबंधी त्यांच्या कोणत्याही दोन अनुयायात किंवा बौद्ध धर्माच्या अभ्यासकात एकमत नव्हते. काहींच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे, काहींच्या मते त्यात विपश्यना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम महत्त्वाचे आहे, काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षितांनाच सांगावयाचा गुप्त मंत्र आहे, तर इतरांना तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो. काहींच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे, काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे, काहींच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे, काहींच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर विरोध शिकविणारे ते एक शास्त्र आहे. बौद्ध धर्मासंबंधीचा आणखी पुष्कळच भिन्न मतांचा संग्रह करता येईल. ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे. यापैकी काही मते एकांगी विचारवंतांची आहेत. असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धर्माचे सार समाधी, विपश्यना किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक.